काय असू शकतो? आमच्या संसाधनांच्या विषयाच्या संदर्भात आम्ही काय विचार करतो की आम्ही पण त्याच मार्गाने चाललो आहे, याचाही कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि नेमका तो विचार आम्ही पण करत नाही, हिंदू पण करत नाही असं माझं म्हणणं आहे. हिंदूंनी पण मुसलमानांवरतीच नुसतं दोषारोपण करून चालणार नाही, तर हा देश हिंदूंचा, मुसलमानांचा, बौद्धांचा, ख्रिश्चनांचा, सगळ्यांचा आहे आणि हे संविधानाने मान्य केलेलं आहे. तुम्ही आणि आम्ही त्याला नाकारू शकत नाही. आता राहिला विषय असा आहे की जो विषय आज आपण घेतलेला आहे तो विषय जरा वेगळा आहे. कायद्याची सुरुवात इंग्रजांनी आपल्या देशामध्ये ज्या वेळेला सुरू केली त्यावेळेला त्यांना स्वतःचं राज्य एस्टॅब्लिश करायचं होतं. म्हणून कराच्या रूपात कशी व्यवस्था आणता येईल म्हणून कर आकारणीसाठी म्हणून पहिले कायदा तयार करण्यात आला. ही गोष्ट आहे 1772. आणि म्हणून 1608ला आलेले व्यापार करायला आलेले रूलर कसे झाले आणि रूलर होताना त्यांनी काय केलं याचं सुंदर उदाहरण त्यांचं म्हणजे कायदा निर्मिती. आणि हा कायदा निर्मिती करत असताना त्यांनी मुख्यत्वे करून पहिला कायदा कोणता केला असेल तर क्रिमिनल कोड. म्हणजे लोकांनी क्रिमिनल कोडवर ते जर आपण त्याच्यावर ते लक्ष दिलं तर या देशामध्ये आपण इस्टॅब्लिश होऊ शकतो. म्हणून त्यांनी पहिले क्रिमिनल कोड चालू केला आणि मग हळूहळू त्यांनी वेगवेगळे आयाम घेत फक्त हिंदू लॉ आणि मुस्लिम लॉ वेगळे ठेवून आणि ती पद्धती आम्ही तुमच्या धर्माचा अभ्यास करून तो विषय आम्ही पुढे घेऊ असं त्यांना दोन्ही टीम्सला सांगून हळूहळू पुशअप करण्याचा प्रयत्न केला आणि आपलं राज्य एस्टॅब्लिश केलं या देशामध्ये. महत्वाची गोष्ट आहे किंवा राज्य एस्टॅब्लिश करताना त्यांनी किती वकुबीने हे सगळं केलं की या देशामध्ये आम्ही काय केलं पाहिजे राज्य एस्टॅब्लिश व्हायला. तर क्रिमिनल जे आहेत त्या क्रिमिनलला पहिले आम्ही कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला लोकांकडनं टॅक्स वसुली कशी करता येईल क्रिमिनल सेट केल्यानंतर. कारण की टॅक्स वसुली हा इंग्रजांचा मोठा कार्यक्रम होता आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने त्या लॉजला एस्टॅब्लिश केलं. मग हळूहळू वेगवेगळे लॉ कमिशन त्यांनी पण बसवले आणि या देशामध्ये वेगवेगळे लॉज आणायला सुरुवात केली राज्य स्वतःचं आल्यानंतर. तत्पूर्वी आपण पूर्वी पाहू की आमच्याकडे कोणती पद्धती होती. तर आमच्याकडे कोणतीही पद्धती नव्हती. राजा जो होता तो राजा डिसिजन घ्यायचा, मंडळ होती राजाचं, त्याच्यामध्ये डिसिजन व्हायचे आणि राजा त्या पद्धतीने निर्णय घेऊन कायद्याचं पालन करण्यासाठी समाज म्हणजे वेगळी पद्धत होती आमच्याकडे. मध्यंतरीच्या काळामध्ये जसं मोगलांचं राज्य आलं आणि त्या मोगलांच्या राज्याने काय केलं याचं पुन्हा मी सांगू इच्छित नाही. त्यांनी त्यांच्या हिशोबाने राज्य चालवलं. शिवाजींनी शिवाजींच्या हिशोबाने राज्य चालवलं. त्याच्यानंतर पुढे आपण जसं जसं जातो आहे तसं आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाने आपली राज्य पद्धती जशी पाहिजे तशी विकसित करायला सुरुवात केली आणि राज्य टिकलं पाहिजे याच्यासाठी सर्व काही. माझं राज्य टिकलं पाहिजे, दीर्घकाळ टिकलं पाहिजे त्याच्यासाठी पद्धती निर्माण केली. मग त्याच्यात कायद्याचं रूप काय द्यायचं त्याच्यात सर्वात चांगलं काम म्हणता येणार राज्य टिकण्यासाठी केलेलं काम म्हणता येईल ते इंग्रजांनी केलं की ज्याला मग रायटिंगमध्ये आणलं, फेज केले त्याचे आणि त्या फेजमधनं मग आजचा आपण जे कायदा पाहतोय तो आज आपल्या दृष्टीसमोर आहे. त्यांनी केलेल्या कायद्यातले काही कीस आपण पाडून आपल्याच राज्यकर्त्यांनी ज्यावेळेला संविधान बसवायला सुरुवात केली तर आजही 200 कायदे असे आहेत की ते आपण आजही सुप्रीम कोर्टात लढतो आहे की जे म्हणजे डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्याची काहीही गरज नाही. पोलीस हा संरक्षणात्मक बाब आहे. मग पोलिसाचा धाक निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांनी जो कायदा केला तो कायदा आजही आपल्याकडे अस्तित्वात आहे बऱ्याच प्रमाणात. आणि म्हणून काही कायद्याचे जे काही पैलू आहेत या सगळ्याच्या हे जे पैलू आहेत त्या पैलूंकडे थोडंसं आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. माझा विषय जो आहे तो याच्यात आता भिन्नत्वाकडे चालतो. मी थोडंसं वेगळं बोलणार की गेल्या भारत हा सोन्याचा धूर निघणारा देश होता. तर कसं काय सोन्याचा धूर निघतो असा विचार केला पाहिजे. भारतामधून जगाच्या स्तरावरती मोठ्या प्रमाणात आपण निर्यात करत होतो आणि त्या बळावरती आपण सक्षम होतो. आणि जे निर्यात करत होतो ते दीर्घकाळ टिकणारं होतं. ते दीर्घकाळ टिकणारं होतं त्याच्यामागची काही व्यवस्थापन होती. फक्त ती त्या जहाजामध्ये टाकल्या जायची. 4-6 महिन्यात ती कधी लंडनला पोहोचायची, कधी फ्रान्सला पोहोचायची, कधी ती
अमेरिकेत जायचे. आता हे जे एस्टॅब्लिश करण्यासाठी आपलं जे तयार होणारं वनस्पतीजन्य सगळं जे पदार्थ होती, ज्याला आपण मसाल्याचे पदार्थ म्हणून आपण म्हणतो, ते आपल्याला शिवाय इतरही अनेक गोष्टी होत्या की ज्या इथून तिकडे ट्रान्सपोर्ट कर तिथे पोहोचायला 4-6 महिने लागत. इतकं उत्कृष्ट क्वालिटीचं दीर्घकाळ टिकणारं अन्नद्रव्य भारतात तयार होतं. ते कधीही कीड लागत नव्हतं. असं अन्न भारतातलं असल्यामुळे जगात सगळ्यांना पोहोचवल्या जात होतं त्या काळात. असं एक्सपोर्ट आपलं 35% होतं. आपण 100 किलो उत्पादन करू तर त्याच्यातलं 35 किलो विदेशात जात होतं. विदेशातनं आपल्याला पैसा येत होता आणि त्याच्यातनं आपली श्रीमंती ही वाढत होती दिवसेंदिवस. आणि त्या श्रीमंतीतनं आपलं देश हा मोठ्या प्रमाणात कार्यरत होतं. सगळ्यांना सगळं मिळत होतं. त्याच्यामुळे त्याला सोनेची चिडिया म्हणतात. तर शेतीच्या बळावरती आपण सगळं करतो. कारण 5000 वर्षापूर्वीपासून देशात शेती सुरू आहे. म्हणजे संसाधनांचा पूर्ण उपयोग करून हे सगळं चालू होतं. इंग्रजांनी आपल्याशी खेळ केला. 1947ला ज्यावेळेला आपण विचार करतो का 1900 मध्ये काय झालं, 1947ला काय झालं, असे भिन्न भिन्न विचारसरणीचे लोक या सगळ्या याच्यात आहेत. मग आमची संसाधनं किती होती, आज आमच्या संसाधनाचा किती उपयोग मोठ्या प्रमाणात आम्हालाच आमच्या देशात करावा लागतोय, तो विदेशात किंवा पाठवतो. कारण की आमची जनसंख्या ही सगळ्यात या गोष्टीला कारणीभूत आहे. सगळीच जनसंख्या, असं नाही की हिंदूंची जनसंख्या, मुस्लिमांची जनसंख्या, ख्रिश्चनांची जनसंख्या, हा वेगळा विषय आहे त्याच्यातला, पार्ट ऑफ दॅट. पण 1947ला 33 कोटी आपली जनसंख्या होती. त्या 33 कोटी जनसंख्येची आज 5 पट आपण झालेलो आहोत. या 5 पट जनसंख्या होत असताना सगळ्यांनी जनसंख्येमध्ये भर घातलेली आहे. आणि मग लक्षात आलं की आता ज्या पद्धतीने या देशातलं व्यवस्थापन नवीन सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1-2 शिवाय थांबणं पर्याय नाही, म्हणून आपण थांबायला लागलो. मी माझ्या वडिलांचा 4था मुलगा. ही पिढी होती. आताच्या पिढीमध्ये 2, नंतरच्या पिढीमध्ये नको म्हणून प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता फक्त लिव्हिंग रिलेशन पर्यंत लोकांची मानसिकता आलेली आहे. मला कशाला पोरगं पाहिजे, मला कशाला मुलगी पाहिजे, त्याचं कोण सांभाळ करील, इथपर्यंत मानसिकता हिंदू समाजात आहे, बाकीच्या समाजात नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा कायद्याच्या रूपात कसं आणता येईल, म्हणून हा समान नागरिक कायदा. समान नागरिक कायद्याच्या मागणीचं जे सगळी पार्श्वभूमी आहे ती या पद्धतीने घरंगळ्यात आलेली आहे. कारण की राज्यकर्ते जे होते 1947 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असो, यांनी वेळोवेळी या संदर्भामध्ये विचार मांडलेले आहेत, पण लागू केलेलं नाही. त्यांनी वेगवेगळे 4 कायदे केले होते. त्याच्यामध्ये मॅरेज ॲक्ट देखील होता, पण तो हिंदूंसाठी होता, तो बाकीच्यांसाठी नव्हता. आणि म्हणून असे जे कायदे त्यांनी फ्लक्च्युएटिंग त्याला म्हणता येईल की जे फक्त लागू करताना फक्त हिंदूंवर ते कसं काय करता येईल, म्हणून नेहरूंच्या मनात सतत विचार होता. आणि म्हणून तो नेहरूंनी त्या पद्धतीने हिंदू कोडविलाच्या ऐवजी त्याच्यातले जे काही फाटे फोडून जे केलेलं आहे त्याच्यातला हा पाठ एक आहे. आणि म्हणून हे हिंदूला लागू झालं. आजच्या परिस्थितीत पाहिलं 1947 पासून तर अद्यापपर्यंत इथे बसलेल्यांपैकी कितीनी मॅरेज ॲक्टच्या अंतर्गत स्वतःचं मॅरेज रजिस्ट्रेशन केलं आहे असा जर प्रश्न विचारला, जो पासपोर्टसाठी लागतो त्यांनीच फक्त तो केलेला आहे, अदरवाईज कोणी करत नाही. ही याची स्थिती आहे. लग्न झाल्यानंतर ते करायचं आहे, पण त्याचं पण रजिस्ट्रेशन अनेकांनी आजपर्यंत केलेलं आहे. ही आपली मानसिकता आहे. या मानसिकतेमुळे आज अनेक प्रश्न आपल्यासाठी जसं आहे तसं सर्वांसाठीच आहे. माझं पहिल्यापासून हे मत आहे. आणि म्हणून हा देश असा का घडला, हा देश सगळ्या विचारांनी चांगला का नाही झाला, सत्तेच्यामध्ये होऊ शकत होता का, तर नक्की होऊ शकला असता. पण का असा घडला, तर काही गडबडी आमच्या संविधानात तर झाल्या का, संविधानातही थोडासा विचार करण्याची आवश्यकता आहे. स्वतंत्र अभ्यासक्रमाची व्यवस्थापन ही त्या धार्मिक पद्धतीने केली पाहिजे, म्हणून आमच्या देशामध्ये त्या पद्धतीचे कायदे निर्माण केल्या गेलेले आहेत. आणि म्हणून ख्रिश्चनांनी ख्रिश्चनांच्या शाळा काढायच्या, मुस्लिमांनी मुस्लिमांच्या शाळा काढायच्या, उर्दू शाळा काढल्या त्यांनी, इकडे यांनी ख्रिश्चन इंग्रजी शाळा काढल्या. या शाळेच्या माध्यमातून मग ह्या वेगळ्या प्रोसेसेस या स्वतंत्र भारतामध्ये सुरू झाल्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हिंदूंना मात्र
स्वतंत्र शाळा म्हणून नाही, तर जी कॉमन शाळा होती ती हिंदूंसाठी होती, म्हणून हिंदू आणि सगळे बंधू तिथे जायला लागले आणि कॉमन शाळेमधनं हिंदू बंधू शिकायला. मी एका मुस्लिम शाळेमध्ये गेलो होतो, इन्स्पेक्शन करायचं मला काम पडलं. आता इन्स्पेक्शन मी काय करणार सांगा तुम्ही. इन्स्पेक्टर भारतामध्ये सगळे हिंदू, मी जसा तसे बाकी सगळे हिंदू, आणि ते आपले या धार्मिक शाळेचं जे जिथे 8वी 9वी 10वी पण आहे शिक्षण, तिथे इन्स्पेक्शन करायला चालले. विचार करू शकतो आपण काय काय कळणार आहे मला, कळू शकतं का? म्हणून मी दरवेळेला विचार करायचो की बा आमच्याकडे लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणाच्या बद्दल जो विचार त्या काळात मांडला होता तो कुठेतरी आम्ही विसरून गेलो. आणि म्हणून आज ही गती आज या देशाची झालेली आहे जी 47ला होऊ शकली असती. आमच्या स्वतःच्या शाळा हिंदूंच्या शाळा नाही, ज्या शाळा आहेत त्या सगळ्यांच्या आहेत, पण त्या ठिकाणी मुसलमान संख्येने कमी येतो, ख्रिश्चन संख्येने कमी येतो. आणि त्यामुळे लक्षात असं येतं की मी वंदे मातरम म्हणतो, मी भारत माता की जय म्हणतो, मी शिवाजी महाराज की जय म्हणतो, पण माझ्याबरोबर असलेला मुसलमान का नाही म्हणत, माझ्याबरोबर असलेला ख्रिश्चन का नाही म्हणत. तर शिक्षणाचा पाया ज्या पद्धतीने मजबूत व्हायला पाहिजे होता, त्याच्यातनं हा कॉमन सिव्हिल कोडला विरोध होण्याची गरज नसती निर्माण झाली, किंवा जे जे कायदे आज केल्या जातात आहे, किंवा मग आपल्या राम मंदिराला विरोध करण्याची कोणाची मानसिकता नसती झाली, ती निश्चितपणे या शिक्षणातनं निर्माण झालेली असती असं माझं स्पष्ट आहे. आजही ते करायला हरकत नाही, कारण पुढचा 20 वर्षाचा कालावधी आम्हाला फार महत्त्वाचा आहे. कारण की आम्हाला बालवयामध्ये शिक्षणाची जी आम्हाला बालकडून मिळतं, तसं त्या मुसलमानाला एकाच शाळेमध्ये बसून का नाही मिळू शकत, हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन एकाच शाळेत बसून का नाही मिळू शकत, हा फार मोठा सगळ्यांच्या समोरचा प्रश्न नाही वाटत का? आम्ही तर आमची मुलं हाय स्टँडर्डच्या शाळेत टाकायला लागलो, म्हणजे कोणापासून तरी तुटून राहिलो, आमच्याच हिंदू बंधूपासून तुटलो. आम्ही तर काही ख्रिश्चनांच्या शाळेत नाही गेलो, आम्ही तर काही मुसलमानांच्या शाळेत नाही, आम्ही आमचं तोडतो आहे का? काही विचार करायची गरज आहे. आमच्या सरकारने उभ्या केलेल्या शाळांमध्ये आम्ही पोरांना टाकतच नाही. कुठे जातील आमचे शिक्षक? शिक्षक सगळे आमचे आहे हो, उघड्यावर येऊन राहिले सगळे शिक्षक. कुणी करायचे त्या शाळा, कुणी चालवायच्या? आमच्या मुलांनी चालवायच्या का नारायणासारख्या उभ्या केलेल्या शाळेत जाऊन आपण तिथे मुलांना टाकायचं? तिथे फी 1 लाख रुपये 2 लाख रुपये म्हणायचं, एक पोरगा पैदा करणं आता मुश्किल झालेलं आहे. या स्थितीमध्ये आम्ही जगायचं का? हिंदूंना देखील किती मुलं निर्माण करायचं याचं बंधन नव्हतं, हे लक्षात घ्या. त्यांच्यासाठी पण कोणताही कायदा नव्हता, पण त्यांनी स्वतःवर ते कायदा खर्चाच्या पोटी लावून घेतला, हे लक्षात घेतलं पाहिजे. खर्च वाढला म्हणून कायदा स्वतःने निर्माण केला, पण बाकी सगळं सोडून केला. बाकीच्या गोष्टींना कायदे आहेत, त्या कायद्याचं पालन तो करत नाही, असं लक्षात येतं. आणि म्हणून ही समस्या या देशामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण झालेली आहे. आणि या सगळ्यात महत्त्वाचा जो इश्यू आहे तो आहे जनसंख्या. कारण की जनसंख्या तुम्ही जर नियंत्रणात आणली नाही तर तुम्ही देशामध्ये चांगला लोकांना विश्वास निर्माण करणारा विकास देऊ शकत नाही. जशी जशी लोकसंख्या कमी राहील तर तुम्हाला आज जी काही संसाधन आहे त्यांचा योग्य वापर करून सगळ्यांना त्याचा फायदा देता येईल. परंतु परिस्थिती आज अशी आहे की एका गावामध्ये एक गोष्ट होते तर दुसऱ्या गावामध्ये ती गोष्ट घडत नाही, कारण की आम्ही कर्जबाजारी झालेलो आहोत. जो देश 1930 मध्ये 35% एक्सपोर्ट करत होता तो देश आज कर्जबाजारी आहे त्याच्या लोकसंख्येमुळे. कारण की जे काही पीक होतो ते याच देशात वापरावं लागतं, ते याच देशातल्या सामान्य माणसासाठी उपयोग करावा लागतो. विदेशात जाऊन जे पूर्वी चालत होतो, जी पूर्वी व्यवस्था होती श्रीमंतीची, ती पूर्ण कोलॅप्स झालेली आहे. म्हणून मग काय व्यवस्था निर्माण झाली मधल्या 8-10 वर्षामध्ये की स्वतः प्रोड्यूस करा. त्याच्यासाठी सरकारने काही योजना आणल्या. किती जण आहे हो आपल्यातले? मी अनेकांना म्हणतो की चला काहीतरी करूया, बिझनेस करूया, काहीतरी फॅक्टरी डेव्हलप करूया, एकही सापडत नाही. कुठे जातो रे? IT शिकतो पुण्यात जातो, IT शिकतो विदेशात जातो, IT शिकतो इकडे जातो. आमच्या देशामध्ये जी गरज आहे त्या विदेशात आम्हाला पाठवायसाठीची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये कोणी थांबायला तयार नाही, आणि विदेशात इकडे पाठवायला तयार आहे. म्हणजे आमचं आयात मात्र प्रचंड वाढून आहे. तर देशाला सर्व दृष्टीने संसाधनं फार महत्त्वाची आहेत. रस्ता खूप चांगला झाला यावर्षी, खूप चांगला वाटतो, पुढच्या वर्षी तो खराब. कारण काय तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे.
त्याच रस्त्यावरनं 25 वर्षापूर्वी 50 रुपये झाले, आज त्याच रस्त्यावरनं 500 रुपये झाले. रस्त्याचा साईज वाढला. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात जोपर्यंत येणार नाही, त्याच्यातला पहिला कायदा जर करायचा असेल तर 2 चाइल्ड पॉलिसी फॉर ऑल हा कायदा झाला पाहिजे असं स्पष्ट मानून. आणि 2 चाइल्डमध्ये पण काय की पहिला मुलगा मुलगी झाला, दुसरा ट्विन्समध्ये झाला तर कायदा लागू होणार नाही, पण 2 चाइल्ड पॉलिसी फॉर ऑल, कारण की त्या हातात नाही कोणाचे. ट्विन्स व्हायचे असेल तर सेकंड टाईमला तर हा कायदा जर लागू, आणि पहिल्याच वेळेला ट्विन्स झाले तर विषयच नाही. तर 2 चाइल्ड पॉलिसी फॉर ऑल नावाचा जो कायदा आहे तो या देशामध्ये सर्वप्रथम जरी लागू केला असता, आल्याबरोबर मोदी सरकारने जरी लागू केला असता, तर मला असं वाटते आजच्या तारखेला बऱ्या प्रमाणात आपण कंट्रोल करू शकलो असतो. तो सगळ्यांसाठी लागू करण्याची गरज होती. जनसंख्या समाधान फाउंडेशन नावाची एक संस्था आहे जी आपल्याच दिल्लीवरनं त्याचं सगळा कार्यक्रम चालतो. त्याचं महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे, त्यांनी मी सतत त्या कामामध्ये दिल्लीला आणि वेगवेगळ्या लोकांना भेटत होतो. त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडे जबाबदारी दिली. मी त्यांना सांगितलं बाबा माझ्याजवळ वेळ नाही, मी माझ्या ज्या क्षेत्रात काम करतो आहे तिथेच मला फुरसत नाही मिळत आहे, तर तुमच्या कामामध्ये मी येऊ शकत नाही असं स्पष्ट सांगितलं. तरी पण त्यांनी माझ्यावरती ती जबाबदारी दिली. आपल्यापैकी कोणी ती घेऊ शकत असाल तर गिरीने समोर या, मी महाराष्ट्राचं अध्यक्षपद कोणालाही द्यायचं आहे. कारण काय काम करणाऱ्या माणसांचीच कमी आहे आमच्याकडे, हिंदूंमध्ये कमी आहे. लक्षात घ्या. आज इथे किती जण बसतो आहे विचार केला तर का कायदा हिंदूंना नाही आहे का? HUF नावाचा जो विषय आहे लक्षात घ्या, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, याच्यावरती मोठा आघात होणार आहे कॉमन सिव्हिल कोडमध्ये. आम्ही विचार केला का कोणी? टॅक्स आम्ही 4 लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नावाने आज भरतोय, तो एकत्र झाला तर आम्ही लंबी होऊन जाऊ. आम्ही अंधारात आहोत. म्हणजे तो आम्हाला लागू होईल, तसं तो मुस्लिमांनाही लागू होईल, तसाच तो ख्रिश्चनांनाही लागू होईल. हे विसरून चालणार नाही मला, लक्षात ठेवा. आघात आपल्यावरती आहे, पण त्याची जाणीव आम्हाला आहे का? आम्हाला जाणीव नाही. मी अनेकांशी हा विषय ज्यावेळेला बोललो त्यावेळेला ते म्हणतात की आम्हाला याच्यात काहीच कळत. चार्टर्ड अकाउंटला भेटलं तर तो म्हणतो हे धोक्याचं आहे. तू सांग धोक्याचं आहे, कारण की याच्यात हे कदाचित होऊ शकेल. आणि म्हणून काही अशा गोष्टी आहेत कॉमन सिव्हिल कोडबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणात अनेकांच्या मनात भीती आहे. हिंदूंमध्ये नाही म्हणत आहे आपण, मुस्लिमांच्या भीतीबद्दल बोलतो. मुस्लिमांच्या वक्फ बोर्डाने गेल्या 10 दिवसामध्ये 3 मिटिंगा घेतल्या. 3 मिटिंगा घेतल्या, लक्षात घ्या. कशासाठी घेतल्या? भीती त्यांना आहे असं त्यांना वाटायला, पण त्यांच्या कोणत्याही व्यवस्थेला कुठेही धक्का लागत नाही, एक्सेप्ट शब्द आहे त्याच्यात. लक्षात घ्या की बहुपत्नी विभाग जो आहे त्याच्यावरती एक काढा जाणार आहे आणि मुस्लिम महिलांमध्ये त्याचं समर्थन. दुसरं असं आहे की म्हणजे मुलगा जर असेल किंवा मुलगी जर असेल तर दत्तक विधान नावाचा जो पाठ आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचणी निर्माण होतात आहे, तो एक पाठ त्याच्यातला महत्वाचा होणार आहे. हिंदूंमध्ये तोही एक पाठ आहे की समजा पत्नी मरून गेली, पती आई वडिलांना सांभाळणारा, तशी अशी वेळ आली की त्यांनी सासू सासऱ्यांना देखील सांभाळावं तिकडे जर कोणी नसेल तर, आणि पत्नी जर असेल तर त्याच्यावर त्याची जबाबदारी येणार त्यांनी. आणि समजा त्यांनी दुसरं लग्न केलं तर जे काही त्या पत्नीला मिळालं असेल ते सगळं काही या सासू सासऱ्यांना डायव्हर्ट होईल. असे कायदे होणार आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये, हे स्पष्टता येणार आहे त्याच्यात. आणि हे इतकं सोपी नाही आहे, पण एकदा लागू झालं तर मग मात्र कोणी सुटणार नाही, हे तेवढंच फक्त. आणि म्हणून थोडंसं याचा गांभीर्याने विचार करून आपणही त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. आणि हा विचार करून आपण सिव्हिल कोडबद्दलही चर्चा केली पाहिजे. मला असं वाटतं की खूप मोठा विषय आहे तो आणि अनेक वर्षापासून गाजतो आहे. आणि म्हणून राम मंदिरासारखा विषय एकांगी होता आणि तो आपल्याकडनं होता. तर 370 कलम पण आपल्याकडनं होता, तो आपल्याचकडचा होता विषय. कारण देश एकसंघ राहायला पाहिजे. पण ज्यावेळेला कॉमन सिव्हिल कोड आहे त्यावेळेला आमच्या देशाच्या आमच्या राज्यकर्त्यांनी देखील तो विषय हाताळताना अजूनही त्याला पेंडिंग ठेवलेला आहे. आम्ही त्याला 2013 पासून त्यांच्या मागे लागला. तुम्ही हा पेंडिंग ठेवा, काही हरकत नाही, पण 2 चाइल्ड पॉलिसी फॉर ऑल जर हा विषय लावून टाकला असता तर मला असं वाटते भविष्य आमचं चांगलं राहिलं असतं. एक कायदा करताय, 200 कायदे रद्द करण्यासाठी अजूनही सरकार मागे पुढे पाहते आहे. 200 कायदे आहेत जे काळे कायदे आहेत, वरवंटा फिरवते आहे ते अक्षरशः आपल्याला कळत नाही आहे.
आणि म्हणून त्या काळ्या कायद्यांची जी लिस्ट आहे त्या आहे त्याच्यावरती उपलब्ध आहे. ते कायदे पहिले रद्द झाले. मुक्तपणे जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण काळे कायदे काय करतील हे कोणाला सांगता येत नाही. म्हणून त्यांचं देखील कुठेतरी आमचं सरकार आल्यानंतर अपेक्षित होतं की त्या समजायला. तिसरं म्हणजे शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. ते जर झालं तर देशाचा प्रत्येक सण सुखी होईल. शिक्षण बाळकडू म्हणून आवश्यक आहे, लक्षात घ्या. ते झालं पाहिजे. ते जर झालं तर पुढचे 20 वर्षानंतर मुसलमान आणि मी एका रांगेत बसलेलो नको आणि भारत माता की जय हो. अदरवाईज नाही म्हणणार. परमनंट आहे काही गोष्टी. काही प्रमाणात समाज बदलतोय त्यांच्यातला. कोण बदलतो? कट्टरतेमुळे त्यांचे चांगले बोलणारे लोक देखील थांबून जातात, हे लक्षात घ्या. कट्टरतेमुळे. आणि त्यांची जी कट्टरता आहे ती तिथून दिल्या जाते. तीच कट्टरता आपल्याला स्टॉप करावी लागेल. त्याच्यासाठी त्यांच्या मुलांना माझ्या मुलाला एका शाळेत पाठवणं, एकच शाळा त्यांच्यासाठी असणं, एकच शिक्षण पद्धती असणं, CBSE नको, ICSE नको, हे सगळे ज्या शिक्षण पद्धती आहे सगळं लंब करायचा कार्यक्रम आहे. काही होत नाही त्यांनी. आम्ही लागलो त्याच्या मागे. हिंदू समाज पूर्ण या शिक्षणाच्या मागे लागला. आपल्या देशात काय चालू आहे याची कोणतीही कल्पना नाही. कुठेही एकत्रीकरणात येत नाही, कुठेही आंदोलनात सहभागी होत नाही. ते लोक एका माणसाला दगड मारला तर 100 लोक ॲट ए टाइम पोलीस स्टेशनला येतात. मी स्वतः लव जिहादच्या कार्यक्रमामध्ये माझ्या धर्मपत्नीसोबत असतो. मला माहिती आहे की मी एका मुलीला इटारसीवरनं सोडून आणलं. आत्ता लेटेस्ट 4-5 महिन्यापूर्वी मी इथून इटारसीला गेलो. घरून आपल्या नागपूरची एक मुलगी, तिला मुसलमानांनी पळून नेलं आणि त्याला सोडून आणण्यासाठी म्हणून पोलिसांची मदत घेतली. पोलीस तयार नव्हते. की त्या मुलीकडचे आईवडील तयार नव्हते. त्यांच्याकडचे त्यांनी सांगितलं नातेवाईकांनी की जाऊ द्या, बंधात सोडू नका. मुलगी गेली. समजा मुलगी टॉपर इन इंजिनिअरिंग होती आणि चांगल्या क्वालिटीची मुलगी होती आणि कोणाबरोबर गेली सांगितलं तर आश्चर्य वाटेल. इराणीच्या मुलाबरोबर गेली. 10वा फेल. त्याच्यासोबत ती इथे त्याचा जुडो कराटेच्या क्लासमध्ये भेटली. तिथून ती त्याच्यासोबत एक दिवस पळून गेली. आम्हाला ती आमच्याकडे अप्रोच झाली संबंधित व्यक्ती. त्याच्यातनं महान पुढच्या वर्षी किती जणांना माहिती असते. आपल्या आजूबाजूच्या मुली पळून जातात माहिती आहे आम्हाला. हिंदू इतका झोपलेला आहे. लोकसंख्येच्या बाबतीत मायनस करून घेतं स्वतःला. आणि दुसरा कोणी लोकसंख्या वाढवतोय त्याच्याकडे लक्ष नाही. त्याच्याकडे तर लक्ष द्यावं लागेल की नाही. याच पद्धतीने जगायचं का? मी आणि माझं घर आणि माझं कुटुंब याच्या पलीकडे काही या देशात आमचं काही देणं आहे की नाही. त्या देण्यामध्ये मी कुठेतरी आहे की नाही. ती कुठेतरी आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. ऐकाय असे अनेक जण आहे की ऐकतही नाही. आज त्यांना सांगितलं तर म्हणतात हा कायदा कशाला पाहिजे अशी म्हणणारे लोक आहे. काय फरक पडणार आहे? मला काय फरक पडणार आहे? त्यांना कल्पना नसल्यामुळे म्हणतात मला काय फरक सगळ्यांना पडणार आहे. लक्षात ठेवा. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळ्यांना फरक पडणार आहे. जो कोणता कायदा आहे तो कॉमननेस करण्याच्यासाठी ज्यावेळेला होतो त्यावेळेला मग मुसलमानांच्या 4 लोकांचे 4 अकाउंट आणि 4 4 बेनिफिट. तसं हिंदूंना 4 अकाउंट, 4 4 बेनिफिट इन्कम टॅक्सचे HUFच्या अंतर्गत त्याचे घेतात. तसं त्यांनाही द्यावं लागेल. आता त्यांना देऊ नये म्हणून तुमचे बंद करावे लागतील हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कॉमन सिव्हिल कोडचा देखील विचार करताना या अँगलने तुम्हाला जावं. आपल्या देशामध्ये भिन्नत्व प्रचंड आहे. एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये सगळे सक्रिय आहे. आणि राज्यकर्ते कोणी असतो त्यांना त्यांचं काम करत असताना सतसत विवेक वापरून ते सगळं चालवायचं आहे. आज तो विवेक जागरूक झालेला आहे, पण अजूनही आमच्यात तो जागरूक झालेला नाही. आमच्यात ज्या दिवशी तो जागरूक होईल तर निश्चितपणे पहिला कायदा पास व्हायला आम्ही हिरिरीने दिल्लीला जाऊ. आणि मग पहिला कायदा कोणता झाला पाहिजे तो 2 चाइल्ड पॉलिसी फॉर ऑल. कॉमन सिव्हिल कोड होईल तेव्हा होईल. कदाचित त्याच्यावर ते या दिवाळी अधिवेशनात ज्या पावसाळी अधिवेशनात चर्चेला येईल. तो पासही होणार नाही कारण की त्याच्यावरती वादंग मासणार आहे. मला तर मोदींना आजची रिक्वेस्ट आहे की त्यांनी सर्व धर्माचार्यांना बोलवलं पाहिजे. सगळ्यांची चर्चा केली पाहिजे आणि एक चांगलं वातावरण या देशामध्ये निर्माण करून कायद्याचं रूपांतरण केलं पाहिजे. तर या देशामध्ये एक चांगलं वातावरणाच्या निर्मितीची प्रोसेस कोणीतरी केली
आणि ती प्रोसेस होऊन या देशामध्ये एक चांगला कायदा निर्माण होऊ शकतो हे समजून सांगण्यात हिंदू त्याच्यामध्ये मग समोर येईल, मग त्याला भीती वाटणार नाही. गेल्या 700 वर्षापासून हिंदू आणि आज 75 वर्ष म्हणजे 700 वर्ष मोगलांचं, 150 पावणे 200 वर्ष इंग्रजांचं आणि 75 वर्ष हे काळ्या इंग्रजांचं राज्य या देशात चालू होतं. हे सगळे हिंदू विरोधक होते. या हिंदू विरोधाच्या मानसिकतेमध्ये आम्ही लोक जगलो, त्याच्यात आम्ही काम करतोय, ही फार आनंदाची गोष्ट आहे. या विरोधात जे जे काम करणं सुरू आहे, जे जे करतात ते, जे जे शहीद झाले त्यांना सलाम, आणि जे जे आज काम करतात आहे त्यांनाही सलाम. आणि ते काम त्यांनी करत राहिलं पाहिजे, ही उद्याची मागणी आहे. त्याच्यासाठी 2024चं जे लक्ष्य ठरलेलं आहे त्याच्यात कॉमन सिव्हिल कोड हो न हो, 2 चाइल्ड पॉलिसी फॉर ऑलचा कायदा मात्र निश्चितपणे झाला. ही जी सगळी किलावळ सुरू झालेली आहे, या किलावळाला कुठेतरी चेक बसण्यासाठी एक मोठा कार्यक्रम या देशामध्ये निश्चितपणे होऊ शकतो. या दृष्टीने स्वाक्षरी अभियान चालू असतात, या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणं चालू असतं. सगळे वेगवेगळे आयाम जनसंख्या फाउंडेशनच्या माध्यमातून चालू असतात. मी त्याच्यात जास्ती सहभागी होऊ शकत नाही, ते माझं दुर्दैव आहे. मला माझं जे काम आहे, कारण मी जलसंसाधन संपत आहे, 200 फूट खाली ॲव्हरेज भारत आहे, लक्षात ठेवा, 200 फूट खाली आहे. भूगर्भातलं पाणी अत्यंत खराब झालेलं आहे अनेक ठिकाणी. पंजाबातलं आर्सेनिक झालेलं आहे 100%, म्हणजे ते पाणी पिलं तर कॅन्सर होतो, इतकी भयानक स्थिती आहे. आंध्र प्रदेशातलं तसंच आहे, हरियाणातलं तसंच आहे. म्हणजे आमची संसाधनं खराब झाली. आमच्या संसाधनाचा प्रचंड उपयोग करणं सुरू आहे, कारण की आम्हाला इलेक्ट्रिसिटी पुरवली पाहिजे, आम्हाला जे जे पाहिजे तिथे आम्हाला पुरवलं पाहिजे. याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारी रस्ता चांगला गेला तर आम्ही पटकन परिवर्तन करतो. आम्हाला 100 किलो तुरडा झाली तर आम्हाला जीवावर येतं, आम्ही पटकन परिवर्तन करतो. आम्ही 100-150 किलोचा कांदा झाला तर आम्हाला असं वाटतं आणि काही विचार जरा शेतकऱ्याचा विचार करा ना, त्याला काय व्यापारी खातो आहे का शेतकरी खातो आहे, अजून कोणी खातो आहे, विचार करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला आयात करण्याची पाहिजे, लक्षात घ्या. ठरवलं पाहिजे, जर 100 किलो होत असेल तुम्ही नाही खाणार, नाही खाल्लं तर काही मरत नाही, पण नाही त्याच्या विरुद्ध बोलत राहायचं, सरकारच्या विरुद्ध बोलत राहायचं आणि आम्ही आपलं जगायचं. हा जो आपला भाव हिंदू मनात जास्ती करून आहे, हा मुसलमान कधीच बोलत नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही मुसलमानमध्ये जेव्हा चर्चा करा, हा आई बोलत नाही त्या विषयावर. तो प्रामाणिकपणे कष्ट करतो, माना अथवा नका मानू तुम्ही, कष्ट करणारा माणूस आहे तो. माझी खूप लोकांच्या दोस्त्या आहेत, कष्ट करतो तो. त्यांचा लहान पोरगा काहीतरी करेल, मधला पोरगाही काहीतरी करते. पोरं पैदा केले तर सगळे कामाला लावले आहे त्यांनी. एकही पोरगा पैसा कमावल्याशिवाय घरी येत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याकडे मात्र ही स्थिती नाही, कष्ट करायला कोणी तयार नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या वेगळ्या समस्या, बेरोजगारीच्या म्हणा, अजून कोणत्या कोणत्या समस्या त्याला निगडीत आहेत त्या तयार झालेल्या आहेत. आणि त्याच्यावरती मग आंदोलन होतात आहे. विकास राहिला मग एक वेळा अजून आम्ही त्याला ते समजवण्यात असमर्थ आहोत. खूप चांगली ट्रेन दिली, त्या ट्रेनमध्ये एक दिवस जरी खराब दिसलं तरी आम्ही लगेच फोटो काढतो, कळवतो. एक दिवस गेले वर्षभर झाला त्या ट्रेनमधनं प्रवास केला तर स्वच्छ दिसते, आणि एक दिवसासाठी तो चांगलं कळवतो, व्यवस्थित कळवतं. ज्याला कळवायचं आम्ही ते नाही करणार. तर संसाधन, माणूस आणि माणसाची शिकवण याच्या बळावरती कायदा होत असतो. कायदा माणसासाठी आहे, जनावरांसाठी नाही. त्याच्यामुळे जो कोणताही कायदा होईल त्या कायद्याचं योग्य मूल्यमापन कसं करता येईल, योग्य मूल्यमापन करून जर आपण त्या दृष्टीने जर त्याच्याकडे पाहिलं तर कोणताही कायदा चांगला असू शकतो. फक्त तो माझ्यासाठी सकारात्मक असला पाहिजे असा विचार न करता सगळ्यांसाठी सकारात्मक कसा राहील, सगळ्यांसाठी तो फायद्याचा कसा राहील. शेवटी देशहित महत्वाचा आहे, आणि त्या देशहिताला तो किती हितकारक राहील, किती पोषक राहील, त्याच्यातनं आमच्या देशाचं जी शक्ती आहे, 5 ट्रिलियनकडे आम्हाला जायचं आहे, तर माझं काय योगदान राहील, असे सगळे विचार आयाम त्याच्यावरती जोडलेले आहेत. आणि म्हणून काय आलं पाहिजे तातडीने, तर कॉमन सिव्हिल कोड आहे, त्याच्यातनं जनसंख्याचा कंट्रोल हा पहिले आला पाहिजे. नाही तर पुढचे 50 वर्षामध्ये आपली संख्या कमी झालेली राहणार आहे. हे निश्चित माझा विषय या ठिकाणी थांबवतो आणि आपली रजा घेतो. आयोजकांनी बोलवलं, बोलण्याची संधी दिली, आपल्याशी संवाद करायचा एक छोटासा मी प्रयत्न केला. वेगळ्या आयामातून विषय मांडला, कायद्याची बाबी ताई असल्यामुळे मला तो माहीत नाही की आम्ही कधी कायद्याचा तेवढा अभ्यास केली. मी इंजिनियर आहे,
वेगळ्या अँगलने तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला, सामाजिक म्हणा, राजकीय म्हणा, सध्याच्या परिस्थितीत असं मांडता येईल तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. तरी आपण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. वंदे मातरम.